तर स्वागत आहे मित्रांनो, वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वे लाईन सिरीजच्या आजच्या आपल्या नवीन अपडेटमध्ये आपल्या चॅनल VR व्लॉग्सवर. चॅनलवर नवीन असाल तर या अपडेटला शेवटपर्यंत नक्की पहा. तर वर्धा ते नांदेड या 284 किलोमीटर लांबी असणाऱ्या रेल्वे लाईनमध्ये आपण मागच्या अपडेटमध्ये तळेगाव ते यवतमाळ जामरोडपर्यंतचा अपडेट बघितला होता आणि आजच्या या अपडेटमध्ये आपण यवतमाळ जामरोडच्या पुढील अपडेट हा घेणार आहे. तर आपण या दिशेला पाहू शकता की यवतमाळ जामरोडला ही रेल्वे लाईन खालच्या दिशेने क्रॉस करणार आहे आणि त्यानंतर यवतमाळ रेल्वे स्टेशनच्या दिशेने समोर जाणार आहे. तर आता आपण मागील लोकेशनवरून साधारणतः 200 मीटर अंतरावर आलो आहे आणि नागपूर तुळजापूर या नॅशनल हायवेच्या शेजारीच या ठिकाणी एका भल्या मोठ्या पुलाचे जे काम आहे ते पूर्ण झाल्याचे आपल्याला दिसून येणार आहे. तर या पुलाच्या निर्मितीचे जे कार्य आहे ते बऱ्याच काळाआधी पूर्ण करण्यात आले आहे, परंतु त्या समोरील भागाचे काम हे बाकी होते. आजच्या दिवशी जर आपण बघितले तर या ठिकाणी समोर देखील समोरच्या एंडवर देखील आपल्याला अर्थवर्क झाल्याचे दिसून येईल व त्यावर स्लीपर्स जे आहेत ते आणून ठेवण्यात आल्याचे दिसून येणार आहे. तर या ठिकाणचे जे अर्थवर्क आहे हे काही प्रमाणात झालेले आहे आणि या रेल्वे लाईनवर ट्रॅक लेईंग करिता हे जे स्लीपर्स आहे हे नव्यानेच या ठिकाणी आणून ठेवण्यात आल्याचे आपल्याला दिसून येईल. या ठिकाणच्या पुलाचे काम हे 100% पूर्ण झालेले आहे. या पुलाची लांबी साधारणतः 300 ते 400 मीटर असू शकेल. तर या ठिकाणावरून साधारणतः 200 ते 300 मीटर अंतरावर किंवा 500 मीटर अंतरावर असू शकेल न्यू यवतमाळ रेल्वे स्टेशन. मागील लोकेशनवरून या दिशेने रेल्वे लाईन येणार आहे, परंतु त्याचे अद्याप कुठलेही काम या ठिकाणी सुरू झालेली नाही आणि या ठिकाणी ही रेल्वे लाईन आता वर्धा ते नांदेड याकडे जाणाऱ्या या नॅशनल हायवेला खालच्या दिशेने क्रॉस करणार आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी ज्या ठिकाणी रोड कट केलेला आहे त्या ठिकाणापासून या रोडवर एका नवीन फ्लायओव्हरच्या निर्मितीचे कार्य सुरू झाल्याची माहिती आपल्याला या ठिकाणी मिळालेली आहे. हा जो सरळ रस्ता आहे हा यवतमाळ शहराकडे जातो, तर दुसऱ्या साईडचा जो रोड आहे तो नांदेडकडे जात आहे आणि या महामार्गाला खालच्या दिशेने रेल्वे लाईन ही क्रॉस करणार आहे. या समोरच्या दिशेला आपण बघितल्यास समोर जाऊन उजव्या दिशेला गेल्यास न्यू यवतमाळ रेल्वे स्टेशनकडे आपल्याला जाता येते, ज्याची लांबी या ठिकाणावरून 200 ते 300 मीटर अंतरावर असणार आहे आणि याच न्यू यवतमाळ रेल्वे स्टेशनच्या क्वार्टरच्या बिल्डिंगच्या निर्मितीचे जे कार्य आहे ते समोर चालू असल्याचे आपल्याला दिसून येणार आहे. या ठिकाणावरून ही सिंगल ट्रॅक रेल्वे लाईन प्रवेश करणार आहे न्यू यवतमाळ रेल्वे स्टेशनच्या हद्दीमध्ये. तर मित्रांनो, या दिशेला आपण बघितल्यास समोर आपल्याला दिसत असेल की फार खालून या ठिकाणी जे वाहतूक आहे ती फार खालच्या दिशेने येत आहे. समोर हा मोठा उतार असल्यामुळे या ठिकाणावरून जेव्हा या रेल्वे लाईनला क्रॉस केल्यानंतर हा नॅशनल हायवे समोर जाईल आणि या ठिकाणी जेव्हा फ्लायओव्हर निर्मिती पूर्ण होईल त्यावेळेला अशा हेवी व्हेकल्सना एका पहाडावर चढाई केल्यासारखे या फ्लायओव्हरवर चढायला लागेल. याबद्दल आपले काय मत आहे ते कमेंट करून जरूर कळवा. अर्थातच हा फ्लायओव्हर या ठिकाणी फार मोठा होणार आहे. तर मित्रांनो, मागील लोकेशनवरून आता आपण यवतमाळ रेल्वे स्टेशनच्या 500 मीटर अंतर समोर आलो आहे. समोर आपल्याला रेल्वे लाईनचे क्वार्टर्स दिसत असतील आणि आर्णी दारव्हा या यवतमाळ शहराच्या लगत असणाऱ्या बायपासवर या ठिकाणी या रेल्वे लाईनचे काम हे चालू आहे आणि त्याकरिताच या ठिकाणी पुलाच्या निर्मितीचे कार्य हे हाती घेण्यात आले आहे व त्याकरिता गर्डर देखील आणून ठेवण्यात आले आहे. या ठिकाणी तात्पुरता हा रस्ता डायव्हर्ट केला गेला आहे कारण या ठिकाणी एका ब्रिजच्या निर्मितीचे जे कार्य आहे ते समोर चालू आहे. समोर आपल्याला दारवा आर्णी जुना बायपास दिसू शकतो आणि या ठिकाणी हे गर्डर्स या ठिकाणी या पुलावर टाकण्याकरिता आणून ठेवण्यात आले आहे. न्यू यवतमाळ रेल्वे स्टेशनवर क्वार्टर निर्मितीचेच कार्य अजून पूर्ण झालेले नाही, त्यामुळे आपण त्या ठिकाणचा अपडेट घेतलेला नाही आणि न्यू यवतमाळ रेल्वे स्टेशनवरून या दिशेला जाणाऱ्या म्हणजे दारव्हाच्या दिशेला जाणाऱ्या या रेल्वे लाईनचे अलाइनमेंट देखील व्हायचे अजून बाकी आहे. या ठिकाणी पाहू शकता की ब्रिजच्या निर्मितीकरिता वाहतूक ही सध्या या ठिकाणी डायव्हर्ट केल्या गेली आहे. समोर आपल्याला दिसते आहे की या ठिकाणच्या पिलर निर्मितीचे कार्य हे पियर कॅपपर्यंत झाले असून गर्डर लॉन्चिंग हे या ठिकाणी सुरू झाले आहे. या ठिकाणचे क्रॉसिंग जे आहे ते मोठे होणार आहे. या वरच्या दिशेला रोड असणार आहे तर खालच्या दिशेने रेल्वे लाईन ही पास होणार आहे
आणि रेल्वे लाईनकरिता या ठिकाणी साधारणतः 40 ते 50 फुटापर्यंतचे गर्डर देखील या ठिकाणी आणून ठेवण्यात आले आहेत. याखाली खोदकाम करून ही रेल्वे लाईनचे जे कार्य आहे हे केल्या जाणार आहे. त्यानंतर ही रेल्वे लाईन या ब्रिज नंतर प्रवेश करेल न्यू यवतमाळ रेल्वे स्टेशनच्या हद्दीमध्ये. या ठिकाणी पियर कॅपपर्यंतचे कार्य पूर्ण झाल्यामुळे या ठिकाणचे कार्य व्हायला साधारणतः 1 ते 2 महिन्याचा कालावधी अजून देखील लागू शकतो. तर ही जी रेल्वे लाईन आहे ही या दिशेने म्हणजेच या पोलच्या दुसऱ्या दिशेने या दिशेला येणार आहे. तर मित्रांनो, आता आपण या रोडच्या दुसऱ्या साईडला आलो आहे आणि या ठिकाणी आपण पाहू शकता की समोरच्या दिशेला रेल्वे लाईन जी आहे ती दारव्हाकडे जाताना आपल्याला दिसणार आहे. या खालच्या दिशेला रेल्वे ट्रॅक राहणार आहे या रोडला क्रॉस केल्यानंतर. आणि या ठिकाणी पाण्याचा निचरा होण्याकरिता नाल्यांच्या निर्मितीचे जे कार्य आहे ते जवळपास या ठिकाणी पूर्ण करण्यात आल्याचे आपल्याला दिसून येईल. ही जी लोकेशन आहे मित्रांनो, ही वर्धा जंक्शनपासून साधारणतः 78 किलोमीटर 200 मीटरची असणार आहे. ही जी लांबी आहे ही वर्धा जंक्शनपासून मोजण्यात येणार आहे. अर्थातच न्यू यवतमाळ रेल्वे स्टेशन हे वर्धा जंक्शनवरून 78 किलोमीटर लांबीवर असण्याची शक्यता आहे. या ठिकाणच्या ब्रिजचे काम झाल्यानंतरच या ठिकाणी रेल्वे लाईनचे जे काम आहे ते खालच्या दिशेने करण्यात येईल व खालून ही रेल्वे लाईन पुढे जाणार आहे. आणि रेल्वे लाईन दारव्हाच्या दिशेने समोर आपल्याला वळण घेताना दिसणार आहे. काही अंतर ही लाईन आर्णी दारव्हा बायपासच्या शेजारूनच जाताना आपल्याला दिसेल. मागील लोकेशनवरून आपण 500 मीटर अंतरावर आलो आहे आणि या दिशेने वळण घेत ही रेल्वे लाईन आता समोर येणार आहे. हा जो भाग आहे हा यवतमाळ दारव्हा रोडच्या नजीकच आहे आणि या ठिकाणी यवतमाळची लोहारा MIDC देखील आपल्याला दिसू शकेल. नाल्यांच्या निर्मितीकरिता या ठिकाणी कॉन्क्रीटचे जे स्ट्रक्चर आहे ते आणून ठेवण्यात आल्याचे दिसून येईल. जवळच असलेला दारव्हा आर्णी बायपास देखील आपण या ठिकाणी पाहू शकता. तर या दिशेला ही रेल्वे लाईन समोर जाणार आहे आणि या ठिकाणचे जे कार्य आहे ते अर्थवर्कचे जे कार्य आहे ते पूर्ण करण्यात आले आहे. त्यापुढील कार्य जे आहे ते या ठिकाणी अजून सुरू करण्यात आलेले नाही. जवळच आपल्याला लोहारा MIDC ही यवतमाळ शहराच्या साधारणतः 6 किलोमीटर अंतरावर असलेली दिसू शकेल. या दिशेला रेल्वे लाईन आता समोर जाईल आणि यवतमाळ दारव्हा रोडला पुन्हा एकदा खालच्या दिशेने क्रॉस करणार आहे. त्याचा अपडेट आपण घेऊया पुढच्या अपडेटमध्ये. तर मित्रांनो, कसा वाटला हा अपडेट हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. अपडेट आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सुपर थँक्स हे बटन दाबून तुम्ही आमची आर्थिक मदत देखील करू शकता. तर आता भेटूया नवीन माहितीसह पुढच्या अपडेटमध्ये.